हा आराखडा म्हणजे नेमकं लोकांना लक्षात येतं की यामध्ये आरक्षण भूखंडावर कुठले कुठले आहेत कुठले नाहीत, आपल्या भूखंडाचं काय झालं की आपण जिथं राहतो त्याच्यावर कुठलं आरक्षण आलं की आपल्या बाजूला कुठलं आरक्षण आलं आहे किंवा आपल्या प्रभागात कुठलं आरक्षण आलं आहे किंवा आपल्या शहरात कुठलं आरक्षण आलं आहे हे पाहण्याची उत्सुकता तर प्रत्येक नागरिकाला असते. आणि त्यामुळे त्यावेळेला नगररचना कार्यालयात प्रचंड गर्दीही झाली. आणि जसं जसं हा आराखडा सोलापूरकरांना कळत गेला तसं तसं त्याच्यावर गदारोळ उठत गेलेला आहे. आणि आता इथपर्यंत परिस्थिती आली आहे की त्यांच्याकडून हरकती जे मागवले जातात, हरकती देणाऱ्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की जेणेकरून हा आराखडा चुकीचा आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे. पण नक्की काय झालेलं आहे या आराखड्यात ते आपण जाणून घेणार आहोत शैलेशजी आमंगीकडून. लोकप्रतिनिधींनी थोडासा डेटा लावला तर ते होण्यासारखं असतं असं लोकप्रतिनिधी पण ह्याच्या बाबतीत त्यांना डेटा लावावा हे अपेक्षित असतं. बरोबर, तेच प्रशासन जेव्हा सुरुवात करतं जर करतच नसेल तर लोकप्रतिनिधी छडी घेऊन त्यांना मागं लागायला पाहिजे. तुम्ही केलं नगण्य आहे तर याच्यामध्ये कुणावर तरी जबाबदारी द्यावीच लागेल ना. म्हणजे हे नुसतं प्रशासनावर ढकलून चालणार नाही. प्रशासनाने त्यांचं कार्य करत नसतील तर त्याला काहीतरी वेगळं शासकीय हे असेल किंवा काय करता येतं काय असं काय प्रोव्हिजन आहे का सर? तर त्यासाठी हे बघा ह्यामध्ये शासन प्रशासन तितकंच जेवढं जबाबदार आहे बरोबर तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी नागरिकांनी पण रेटा लावावा. अगदी बरोबर, नागरिकांनी त्यांच्यावर दबाव तयार करावा. यासाठीच मी इथं तुमच्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना पण आवाहन करेन की हा जो फार्स केला असं दिसतंय तुम्हाला, विकास जे स्वप्न दाखवलंय ही महापालिके सोलापूर शहराचा असा विकास होईल, औद्योगिक होईल, शैक्षणिक होईल, अमुक होईल, विमानसेवा येईल, हे जर होत नसेल तर जनतेने उठाव केला पाहिजे, जाब विचारला पाहिजे. प्रत्येक वर्षाला तुम्ही बजेटरी जे प्रोव्हिजन करता महापालिकेचं बजेट जेव्हा येतं त्याबरोबर विकास आराखड्या बाबतीत तुम्ही काय काय प्रोव्हिजन केलं आणि त्याचं उत्तरदायित्व किती आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये जो फेज वाईज प्रोग्राम दिलाय त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठपर्यंत आलंय हे विचारणं, ह्या बाबतीत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानंच मी बोलतो. ठीक आहे, शेवटी आता गेल्या 2-2.5 वर्ष प्रशासनच कारच बघतो आणि लोकप्रतिनिधी नाही आहे. मग त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता पण परिस्थिती तीच आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेने पण जागरूकतेनं प्रशासनाला विचारायचं म्हणणं आहे की नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे. नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेचं बजेट असो किंवा कुठलंही कार्य असो किंवा विकास आराखडा असो त्यामध्ये नागरिकांनी रेटा लावला पाहिजे तरच प्रशासनाला जागेल असं त्यांचं म्हणणं आहे. ही काही अंशी तथ्य पण त्यात आहे. पण त्याचबरोबर नागरिक जे काय करतायत की निवडणुकीच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी निवडून देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते कार्य व्हावं असं एक साधारणतः आपल्याकडं हे आहे. लोकशाही व्यवस्था तशीच आहे. तर त्याच्यावर आपण बोलू. आता सध्या प्रशासकीय आहे, 2-2.5 वर्ष झाला प्रशासकीयच कारभार चालू आहे. आता आपण महत्वाच्या विषयावर येऊ आणि ते म्हणजे आता जो आराखडा सादर झालेला आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत असं बोललं जातं. त्यानंतर सह्याची मोहीम देखील सुरू झालेली आहे. तुम्ही स्वतः मी बघितलं पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच मुद्दे तुम्ही उपस्थित केले होते. तुमच्यासोबत अनेक जागरूक नागरिक आहेत, नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून हा उठाव केलेला आहे. तर हा जो चुकीचा आराखडा असं तुम्ही म्हणताय नेमकं काय चूक आहे? 1-2-3 उदाहरण आमच्या प्रेक्षकांसाठी सांगाल? एवढा आराखडा सादर करताना मूळ मुद्दा इथं विषय पहिला जनसंख्येचा आहे. बरोबर, जनसंख्या म्हणजे जे पॉप्युलेशन आहे पॉप्युलेशनच्यावर आधारित हे सगळे आराखडे मांडले जातात. बरोबर, आणि पुढील 20 वर्षासाठी म्हणजे पुढच्या 20 वर्षाच्या भविष्यात जी लोकसंख्या होईल अपेक्षित होईल बरोबर त्याबद्दल भविष्यवाणी करून पॉप्युलेशन फोरकास्ट करून त्या लोकसंख्येच्या आधारे हे सेक्टर वाईज ह्याची अगदी बरोबर प्लॅनिंग केलं जातं. अशा पद्धतीनं आता नवीन ह्याच्यात सुचवलेले आहे 921 आरक्षण. त्यामध्ये सगळ्या खात्यांची रिक्वायरमेंट घेणं गरजेचं आहे. ते यामध्ये काही दिसत नाही कुठल्या खात्याची इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही. आता उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला जर शैक्षणिक गरजा भागवायच्या असतील तर महानगरपालिकेची शालेय शिक्षण मंडळ, प्राथमिक शिक्षण मंडळ त्यांच्याकडनं फीडबॅक घेणं गरजेचं आहे की बाबा लास्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे काही शैक्षणिक तरतुदी ठेवल्या होत्या, आरक्षणं ठेवली होती ती तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणेच ठेवली होती. त्याला बजेटरी प्रोव्हिजन पण केली होती. पण तुम्ही काय केलं, त्याच्यातले किती विकसित झाले आणि येणाऱ्या 20 वर्षात पुढच्या भविष्यात तुमच्याकडनं तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे
ह्याचा सगळा डाटा घेऊन हा प्लॅन केला जातो. बरोबर. तर त्यांची जबाबदारी आहे ती, म्हणजे ज्या डिपार्टमेंटनी नगर रचनेला प्लॅनिंग करताना डाटा दिलाय त्या डिपार्टमेंटची पण गरज आहे. आमची जर प्रोव्हिजन केली त्याच्याबद्दल ह्या ह्याच्यामध्ये जे म्हणतायत गदारोळ उडलाय, लोकांचा आक्षेप आहे, नागरिक आक्षेप नोंदवत आहेत. नाही ह्याचं कारण काय आहे? कारण काय ह्याच्यामध्ये जी लोकसंख्या गृहीत धरली गेली ती 2048 ची गृहीत धरायला हवी. आता सध्या महानगर लोकसभेचं इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, शहरात जो भाग येतो त्याचं साधारण मतदारसंख्या जर बघितली, आम्ही राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आम्ही मतदारांकडे लक्ष देतो. मतदारसंख्या बघितली तर 10,87,000 मतदारसंख्या महापालिका क्षेत्रातील लोकांची आहे. मग त्याच्यामध्ये साधारण एक 15-20-25% जरी ऍड केलं तर ही जनसंख्या होती, मतदारसंख्या आणि जनसंख्या. मग त्याच्यात 20% जरी ऍड केलं तरी सध्याची जनसंख्या साधारण 13 लाख होती. आणि ह्यांनी 2048 ची फोरकास्टची लोकसंख्या 13,55,000 गृहीत धरून हे प्लॅनिंग केलंय. सगळं मुळात बेसच चुकला इथं. अरे बापरे. मग त्याप्रमाणे आधारित सगळे त्या आकडेवारीवर आधारित पुढचं जे काही आहे ते सगळं चुकत जातं. म्हणजे एका इमारतीचा पाया चुकला तर ती इमारत स्टँड उभारेल, टिकेल, ह्याची शाश्वती कोण देणार? बरं, ह्याच्याबद्दल ह्यांनी जे सगळं घेतलंय तर त्यांनी ह्याच्यात रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की आम्ही हाय स्टँडर्ड प्रमाणे जे जनरल कॉमन प्रॅक्टिस आहे, जे शासनमान्य पद्धती आहेत त्याप्रमाणे आम्ही फोरकास्ट करत असतो. त्या फोरकास्ट प्रमाणे 2048 ची त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जनसंख्या आहे ती साधारण 16,61,000. पण त्यांनी सरळ उल्लेख केलाय, जॉईंट डायरेक्टर TP पुणे यांनी त्यांना ही लोकसंख्या 13,55,000 धरायला सांगितली. मग ह्याचा मागचा उद्देश काय नेमकं गोम हेच कळेना. मग ह्यामध्ये जर पाया चुकत असेल तर पुढचं गणित सगळं चुकत जाणार आहे आणि सगळी व्यवस्था कोलमडत जाणार आहे. त्यामुळं ह्या बाबतीत जनतेमध्ये जागरूकता व्हायला हवी. हरकती यायला लागल्यात, ते त्याचं स्वरूप हरकती म्हणजे काय, मागचे ज्या 900-950 आरक्षणं ठेवली तर त्याच्याबद्दल काही ऍक्शन झालेली नाही, ती अधिग्रहण केलेलं नाही, काय नाही. आणि आता जी आरक्षणं प्रस्तावित केलीत पुन्हा त्याच जागेवर प्रस्तावित केलीत. फक्त काय त्याचं प्रयोजन चेंज केलंय. जे पूर्वी प्राथमिक शाळेचं होतं ते हॉस्पिटल केलंय, गार्डन केलंय किंवा हे प्रयोजन चेंज केलंय, फक्त एवढंच केलं. पण भूखंड तीच राहिली, म्हणजे अफेक्टेड पर्सन तीच आहे. मग तो गृहस्थ म्हणतो ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था जनतेच्या कल्याणासाठी मी एका प्लॅन मध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो, ठीक आहे, मी त्या प्रोसिजर प्रमाणे जाईल. म्हणजे माझं एक जनरेशन 20 वर्ष म्हणजे एक जनरेशन गेल्यासारखं, एक पिढी गेल्यासारखी. तेवढ्या पिढीने ती सहन केलं, पुढच्या पिढीने कशाला सहन करणार? बरोबर आहे. मग ते एखादी जागा त्याची समजा आयुष्याची कमाईच तेवढी तीच असेल तर त्याचं आयुष्य पण कोलमडून जातं, मग तो उठाव करणारच की. अशीच ही लोक आहेत जे आता आरक्षणाच्या बाबतीत तगादा लावतात. ही म्हणतात पुन्हा पुन्हा आमच्या जमिनीवर तुम्ही आरक्षण का करताय? आमच्याच मागे का लागला? चेष्टा केल्यासारखी. तुमच्याकडे शासकीय जमिनी आहेत, इतरांच्या जमिनी आहेत, अवेलेबल आहे. तुमच्याकडे एक्झिस्टिंग लँड रिपोर्ट यांनी सर्व्हे केलेले आहे, जे मोकळ्या जमिनी आहेत त्याचा रिपोर्ट आहे. सर अजूनही ह्याच्यामध्ये असं मला कळलेलं आहे की चित्रविचित्र प्रकार, हास्यास्पद प्रकार यामध्ये घडलेले आहेत. हास्यास्पद प्रकार तुमचं उदाहरण सांगतो. आता हे अगदी त्यांची जबाबदारी आहे ना, ह्यांना काम सोपवलं, ह्यांनी जे रिपोर्ट दिलं ते तपासून बघणं. तपासून बघत असताना हा एक चॅप्टर आहे 9 नंबर, तुम्हाला जे दाखवतो, ऑब्झर्वेशन अँड कन्क्लुजन. म्हणजे ह्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं शहराच्या बाबतीत, जे काही ह्यांनी पडताळणी केली त्याचं, आणि त्यानंतर त्याचं पृथक्करण करून त्यांनी जे कन्क्लूड केलं आणि त्याचा अनालिसिस करून ह्या डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना त्याची माहिती संकलन करून त्याचा उपयोग केला असं ते म्हणतात. त्यामध्ये हा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात बघा इथं की ह्यामध्ये जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे, जुने पुरातन वास्तू आहे, त्याचं ऑब्झर्वेशन केलं त्यानं. तुम्ही म्हणतात ॲज पर ALU अनालिसिस द लँड अंडर हेरिटेज स्ट्रक्चर इज 6.49 हेक्टर विच कंट्रीब्युट्स अबाउट 0.35% of total land of municipal corporation. And the town has many heritage structures like Ajinkitara Fort, District Jail, Jalamandir, Rajwada, चार भिंती, बदामी वेल. मी आज सोलापुरात माझा जन्म झाला, माझं आयुष्य आज पूर्ण, मी आज 53-54 वर्ष माझं वय आहे. मला अजिंक्यतारा किल्ला सोलापुरात तर दिसला नाही. मला तुम्ही दाखवताल का? तुम्ही आता हे सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार आहे. अजिंक्यतारा हा किल्ला म्हणजे कोणीच ऐकलं नसेल, मी पण ऐकलं, मी पण प्रॉपर सोलापुरातच नेटिव्ह आहे. पण अजिंक्यतारा हा किल्ला आपल्याकडे नाही. माझ्या माहितीप्रमाणे आहे
तर तो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी स्टेट म्हणजे भुईकोट किल्ला आहे आपल्याकडे, भुईकोट किल्ला आहे, भुईकोट किल्ला नाही, नाव तर बदललेलं नाही. बरं जलमंदिर आपल्याकडे आहे नाही, जलमंदिर. राजवाडा आहे, राजवाडा पण नाही. 4 भिंती हे काय प्रकार आहे? बदामी विहीर कुठे आहे? हे काय दिलं, हे काय प्रकार आहे? म्हणजे हे या महानगरपालिका प्रशासनाने किंवा ज्यांनी याला संबंधित जे बघणारे होते यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांनी साधा ह्या डाटा वाचायचा देखील कष्ट घेतले नाही असं मला म्हणायचंय. बापरे. आणि खाली सही करतात, यामध्ये हे जे स्वीकारलेल्या लोकांमध्ये सही आहे ती सहाय्यक संचालक नगररचना त्यांची सही आहे आणि माननीय आयुक्त आहेत जे आज प्रशासनाधिकारी म्हणून काम बघतात त्यांची सही आहे. म्हणजे हे सह्याने हे स्वीकार करतात, याचा अर्थ काय आहे की हे सगळं मी वाचलं आणि हे मला मान्य आहे. हे जे तुम्ही सांगितलं अजिंक्य तारा किंवा 4 भिंती किंवा काय जलमंदिर वगैरे ह्याचं हे रेफरन्ससाठी वापरलंय का? त्याच्यामध्ये तो नाही, सोलापूरचं ऑब्झर्वेशन आणि त्याचं कन्क्लुजन हेरिटेज स्ट्रक्चर सोलापूरमध्ये अस्तित्वात आहे म्हणून दाखवतात. ते हा सगळा प्रकार धक्कादायक आहे. म्हणजे जर हे असं जर ह्यांचं ऑब्झर्वेशन असं असेल तर ही जे त्यांनी मांडलेली जी आराखडा, विकास आराखडा आहे आणि जे मागच्या 20 वर्षात आरक्षित केलेली भूखंड तीच पुन्हा आरक्षित केलीत, त्याच लोकांची भूखंड त्याच ओनरची भूखंड आरक्षित केलीत, याचा अर्थ हे कुठेतरी बसून एकाच ठिकाणी बसून सर्वेक्षण न करता अनालिसिस करता बसून म्हणजे काय की 4 लोक बसून हे मागच्या वेळेचं हे असं होतं, आताचं हे करायचं आपल्याला, टेंडर मिळालं, हे काम आहे, त्याच्याबद्दल मोबदला एवढं मिळालं, हे द्यायचं, सबमिट करायचंय, घाई गडबडीनं कॉपी पेस्ट करून इकडचं तिकडचं गोळा करून म्हणजे साधारणतः हे दिसतंय. सिरियसली केल्याचं दिसतच नाही. हे जे पूर्ण सर्वेक्षण करून इथं काय गरज आहे, काय आहे, आपण 21व्या शतकात जातोय, AI आहे, इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट वाढत आहे, सोलापूरचा जो टोपोग्राफिकल लोकेशन आहे, भौगोलिक दृष्ट्या सोलापूरचं जे स्थान आहे त्याचं इतकी सोलापूरमध्ये पोटेन्शियल आहे. इथं जनसंख्येमध्ये, इथं लोकांमध्ये, तरुणांमध्ये शैक्षणिक संस्था एवढे वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ मंडळी आहेत, इथं शिक्षण घेतलेली आहेत. आज इथं व्यवस्था नाही किंवा इथं उपक्रमाचे उपजीविकेचं साधन होत नाही म्हणून शिकलेले जो इंटेलेक्च्युअल पार्ट आहे सोलापूरचा तो स्थलांतरित होत होता पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबादसाठी. आणि हा शहर झालंय सेवानिवृत्तांचं शहर. फार मोठा विषय तो. आपण आता तुम्ही जे म्हणताय की अजिंक्य तारा आणि हिचा उल्लेख केला, असं जर होत असेल तर भविष्य काय दिसेल सांगा ना मला. म्हणजे ज्यांनी तयार केलंय त्यांनाही माहित नाही, ज्यांनी तयार करून स्वीकारलंय, ज्यांनी सह्या केल्यात त्यांनाही माहित नाही असं तुम्हाला म्हणायचं. हो, त्यांनी याच्याकडे सिरियसली बघितलेलं नाही. ज्या हेतून हा केलाय किंवा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून करायला हवं तो साध्य होतो की नाही हे माहित नाही. म्हणजे करणाऱ्याला पण माहित नाही आपल्याला काय करायचं आहे आणि ज्यांना करून घ्यायचंय त्यांच्या पुढे तर भविष्य काही दिसत नाही. कारण ही मंडळी जी कमिशनर हे टाउन प्लॅनिंगचे येतात हे बदलीवाले आहेत सगळे. 3 वर्षाकरता सोलापूरला येतात, त्यांना सोलापूरचं नॉलेज किती आहे दिवसानं, ते आपले पाट्या टाकून नोकरी करतात, ट्रान्सफर होऊन निघून जातात. हे जे माती मारलं जातं हे आपल्याला भोगायचं आहे सोलापूरकरांना. स्टेक होल्डर सोलापूरचे नागरिक आहे, त्याचा परिणाम नागरिकांना भोगायचा आहे. खूप तळमळीने बोलतायत आणि ते जे बोलतायत त्यामध्ये तथ्य आहे. शिवाय ते काय म्हणजे आता जे काय त्यांनी सांगितलं हा प्रकार, त्यांच्याकडं हे बुकलेट आहे म्हणजे जे डेव्हलपमेंटचं आहे त्याच्यामध्ये हा बुक आहे आणि त्याच्यावर आयुक्तांची सही आहे, त्याचबरोबर नगररचना प्रमुखांची पण सही आहे. तर हे सगळं प्रकार वेगळा आहे. तर आमनगी एक शेवटचा आणि महत्त्वाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा बोला. मागच्या वेळेस डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे आरक्षित जमिनी होत्या तर त्याचा फेज वाईज प्रोग्राम पहिले 10 वर्षाचाच असतो. 10 वर्षानंतर ज्या भूखंड आरक्षित असतात त्या भूखंडाच्या मालकांना ती भूखंड आरक्षण मुक्त करण्याची मुभा असते. मग ती नगरविकास खात्याकडनं तर करून घ्या, कोर्टामार्फत तर करून घ्या, कसं तरी करून घ्या. बरं, त्यांनी जी त्या पद्धतीने केलं तर ते आरक्षण मुक्त झाले किंवा आरक्षणात बदल झाला तर त्याचं राजपत्र तयार होतो. महाराष्ट्राच्या राजपत्रात त्याचा उल्लेख होतो, EP मध्ये उल्लेख होतो, म्हणजे इलॅबोरेटेड प्लॅन होतो. हा मूळ होतो तो DP डेव्हलपमेंट प्लॅन, नंतर होतो ज्यामध्ये बदल घडले जातात त्याला इलॅबोरेटेड प्लॅन म्हणलं, मॉडिफाईड प्लॅन. हे राजपत्रच होतं, हे महापालिकेला कळवलं जातं. मग समजा एखादं प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे ते मूळ मालकानं त्यांनी महापालिकांना अधिग्रहण केलं नाही म्हणून ते बदललं आणि त्याला रेवा झोन मध्ये दाखल केलं. तो बदल इथं शासनाच्या आदेशाने येतो. तर त्या शासनाचा आदेश आल्यानंतर ते आरक्षण बदललं जातं. हे कायदा आहे, राजपत्रात उल्लेख होतो, म्हणजे हे कायद्याचं स्वरूप. हा पण कायदा आहे, हा पण कायदा आहे.
मग हे जे असे जे प्रकार घडलेत असे शेकडो बदल झालेले आहेत. त्याचा EP बुक हा शासन पातळीवर होणारा EP बुकच आहे ते 2008 पर्यंत. म्हणजे जे 2004ला मंजूर झालं 2008 पर्यंत जे बदल झाले ते 101 आहेत. मग 2004 पर्यंत माझ्याकडे अवेलेबल नाही, मिळालं तर मी घेतोय. तर ते साधारण त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक 100-150 बदल झाले. त्याचं ह्याच्यामध्ये काही रिफ्लेक्शन दिसतच नाही आहे. तेच जागेवर पण भूखंड म्हणजे शासन आदेश देखील एक केराची टोपली दाखवल्याचा अर्थ होतो. वेळ आपल्याला कमी आहे. आणि दुसरी एक गोष्ट आपला जो विषय महत्वाचाच आहे तरी सांगतो, कारण ह्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. आपल्याकडे उड्डाणपूल मंजूर आहेत, दोन उड्डाणपूल. ते काम रखडले गेले 12-15 वर्ष. का तर त्याच्यामध्ये भूमी अधिग्रहण केलं नाही म्हणून. मग ते भूमी अधिग्रहण ती लोक द्यायला तयार नाहीत. मग ह्याच्यामध्ये समाविष्ट करा ना, हा कायदाच होतो. एकतर्फी तुम्हाला अधिग्रहण करता येतं. मग त्याच्या मोबदल्यात तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत. ज्याचं घर गेलं राहतं मग HFD साठी जी आरक्षित जागा आहे म्हणजे हाऊसिंग फॉर डिसहाऊस्ड त्याच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करता येतं किंवा त्याला मोबदला देता येतं. ह्याच्यात पूर्ण प्रोव्हिजन आहे हे सगळं. आणि हे कायद्याचं स्वरूप आहे, अधिकार प्राप्त होतो. पण ते उदासीनता फार उदासीनता दिसते ह्याच्या बाबतीत. अप्रोच पूर्ण अगदी म्हणजे कलुषित आहे असं मला वाटतं. एक डोक्यात एक ठेवून खूप असं महत्वाची बातमी तुम्ही सांगितलेली. तर शेवटचा मुद्दा आहे की आता हे जे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर याच्यासाठी आता बऱ्याच गदारोळ उडतो आणि लोक सह्याची मोहीम घेत आहेत. तुम्ही देखील पुढाकार घेतलाय काही म्हणजे आपल्या सोलापूर शहरासाठी. तर काय त्याचे आता पुढे त्याचं हे नाही, ह्या ज्या चुका झाली ती हे चुका नाही, हे मूळ पायात चुकलाय. हो ना, त्यावर इमारत ही धोकादायक होणार आहे. सिव्हिल इंजिनियर मला दिसतं ना. ह्यासाठी आम्ही उठाव केला. आता जनजागृती करतोय, नागरिकांचाही पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करतोय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. मी नागरिकांना पण आवाहन करेन की आमच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि आम्हाला ताकद पुरवा. आणि शिवाय आम्ही काय करतोय की हे चुकीचं कसं झालंय आणि ह्याचं इम्पॅक्ट शहरावर काय होईल, विकासावर काय होईल, इथल्या राहणीमानावर काय होईल ह्याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही समिती नेमले, कृती समिती तयार केली. माजी आमदार समिती तयार केली आणि रेटा लागेल 100% आहे. पण याला कायदेशीर काही आपण हे देऊ शकतो का? नाही, पहिल्यांदा आम्ही आता शासन पातळीवर प्रयत्न करणार. तिथं जर हा मुद्दा सॉल्व्ह झाला तर कायदेशीर मार्ग अवलंबायचा प्रश्नच येत नाही. आणि जर तिथं नाही झालं तर मग कायदेशीर अधिकार ज्या पद्धतीने प्रोव्हिजन आहे त्या पद्धतीनंच करावं लागेल ना. आता यांनी सूचना हरकती मागवल्या, 30 दिवस मुदत दिली. तर हा विषय सूचना हरकतीच होऊ शकत नाही. अरे तुमचा मूळ पायात चुकलाय, त्यात सूचना हरकती काय असणार? पूर्ण इमारतच चुकीची होणार आहे. आणि मॅडमनी काल पत्रकार परिषदे म्हणले तुम्ही सूचना हरकती पण नियमाला अनुसरून द्या. मुळात तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन नियमानुसार करा ना. बरोबर आहे तुमचं. मग सूचना हरकती येतातच कशाला? तर शैलेशजी फार क्वचित येतील. तर हा सगळा जो महत्वाचा विषय आहे म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे तुम्ही तो हाताळतात, खरोखर तुमचं अभिनंदन आहे. आणि ही जी तुम्ही आता सगळी फळी तयार करताय तर त्यासाठी शेवटी नागरिकांना काय आवाहन कराल आणि त्यांनी कशा पद्धतीने यात जुळलं पाहिजे असं सांगा? नाही, नागरिकांनी स्वतःच्या विकासाचा ज्यांना दृष्टिकोन आहे आणि आपले राहणीमान उंचवण्यासाठी आपल्या कॉमन मिनिमम गरजा भागवण्यासाठी पूर्ण होण्यासाठी महापालिकेकडे तुम्ही टॅक्स भरता. बरोबर. ते सेवा घेण्यासाठी ती जर सेवा देण्यासाठी महापालिकेच्या असा नियोजन शून्य आराखड्याने चुकीचं होताना दिसतंय तर तुम्ही गप्प का बसता? मग तुम्हाला उद्या मिळेल याची शाश्वती कोण सांगाल? कोण देणार? मग तुमच्याकडनं टॅक्स घेणारा पैसा त्याचा वापर तुमच्यासाठी व्यवस्थित होतो का नाही, त्यामध्ये सुसूत्रता येते की नाही? कृती समिती स्थापन झाली आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय आवाहन कराल? मग ह्याच्याबद्दल रोष व्यक्त केला पाहिजे. आता काय सांगा ह्याच्याबद्दल काय करणार आहे किंवा कृती समितीमध्ये नागरिकांनी कसं समावेश घ्यावा? नागरिकांनी यामध्ये काय केलं पाहिजे की ह्याच्यामध्ये त्यांचा सहभागच मुळात घेतलेला नाही आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची इथं मुभाच दिलेली नाही आणि डायरेक्ट सूचना हरकती मांडतात, थोपवताय, आधी गळ्यात घालताय आणि मग तुम्हाला त्रास होतोय का विचारताय. मग आधी त्रास होऊ नये म्हणून तुमच्या काही आहेत का सांगा ना. काहीतरी पाहिजे होतं ते व्हायला हवं होतं, ते झालेलं नाही. आता नंतर होतंय. मग त्यासाठी नागरिकांना वेळेस तुम्ही या चर्चासत्र करा आणि महापालिकेवर दबाव आणा की हे
नियमाप्रमाणे करावं, ह्याला स्थगिती द्यावी आणि व्यवस्थित जो मेथडॉलॉजी याच्यामध्ये दिलेली आहे, याच्यामध्येच दिलेलं आहे मेथड कसा असायला पाहिजे, फॉलो कसं करायला पाहिजे, सुरुवात कुठनं करायची आणि एंड कसं करायचं, त्यामध्ये कोणाचा किती सहभाग, तज्ञ लोकांचा कुठं असला पाहिजे, नागरिकांचा कसा असला पाहिजे, कुठल्या पद्धतीने असला पाहिजे, हे सगळं दिलं याच्यात. त्यामध्ये सहभाग घेतलं पाहिजे नागरिकांना. काय करायला पाहिजे, ह्याला स्थगिती मिळवायला पाहिजे आधी, ते कुठल्या पद्धतीने काय करायला. आता शासन स्तरावर आम्ही जातोय, मग त्यामध्ये आम्ही आता सह्याची मोहीम घेतोय, त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभाग नोंदवावं. आणि समजा उद्या काही आम्ही काही कार्यक्रम हाती घेतले, मोर्चा घेतला, आंदोलन गेलं, काही गेलं, तर त्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी मी नागरिकांकडनं अपेक्षा ठेवतो. हे नागरिकांच्या भल्यासाठीच. तर हे होते शैलेंद्र आमणगे, जे माजी नगरसेवक पण आणि त्याचबरोबर स्वतः इंजिनियर पण आहेत आणि खूप मोठा अभ्यास आपण बघितला आहे. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे याच्यामध्ये तास 2 तास पुरणार नाहीत, परंतु वेळेची मर्यादा आपल्याला असल्यामुळं त्यांच्याकडून जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. याचा मागचा उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी सुज्ञ बनलं पाहिजे, नागरिकांना कळलं पाहिजे की स्वायत्त संस्था आपल्यासाठी काय करते आणि आपण त्यांच्यासाठी काय करतोय. आणि स्वायत्त संस्थेतील जर कोणी असेल, प्रशासकीय असेल किंवा इतर कोणीही असू दे, जर आपल्या सुविधा देण्यासाठी त्या मूलभूत सुविधा असतील किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, तो मिळवण्याचा अधिकार नागरिकांचा आहे आणि तो अधिकार मिळवा असं आमणगेंनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. जर वेळ पडली तर आपण परत एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आमणगेंची भेट घेऊयात आणि आणखी आपण या विषयावर वाचा फोडूयात. आता या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. नमस्कार. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.